आता जो दुसरा प्रश्न तू विचारलास की कन्व्हिन्सिंग आणि या सगळ्या गोष्टी, नाही ग, त्यांच्याच इमेजसाठी कधी कधी मला हातापाया पण पडावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं. आणि कधी कधी ना असं होऊन जातं की त्यांच्यावरती प्रेशर करताना एक आपण त्यांच्या आईसारखं त्यांना लहान मुलांना ट्रीट केलं जातं तसं करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक इमेज बिल्डिंगचा सर्वात महत्वाचा राजकीय क्षेत्रातला फायदा असा आहे की ज्यावेळेस आमच्याकडे क्लायंट येतोय तेव्हा ते सांगतं की मी या गोष्टीसाठी म्हणून आता जर ते आमदार आहे थोडक्यात, तर त्यांनी जर आम्हाला सांगितलं माझी पुढची वाटचाल ही मला पुढच्या वेळेस पण आमदारच व्हायचं आहे, तर मग तो फार काही कामाचा किंवा एक रुटीन काम आहे आमच्यासाठी. पण त्यांच्यासाठीचं एक मोठं जर काही आव्हान असेल, महत्वाकांक्षा असेल, तर मग आम्हाला भारी वाटतं, कारण मग त्या पद्धतीने काम करता येतं. आता त्यासाठी म्हणून महत्वाचं आव्हान असं असतं की त्यांचं प्लॅनिंग्स देणं, त्या प्लॅनिंगला त्यांनी त्या पद्धतीने प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि आता काय झालंय, एकीकडे सोशल मीडिया इतका भयान प्रमाणात वापरला जातोय की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण हे त्यांचे व्ह्यूअर आहेत सोशल मीडियाचे. मग त्या प्रत्येक ठिकाणी त्या नेत्याचं वेगळेपण उठून दिसण्यासाठी, मग ते बोलण्यातून असेल, चालण्यातून असेल, वागण्यातून असेल, निर्णय क्षमतेतून असेल किंवा त्यांच्या धोरणातून, आणि या सगळ्याला एक मुलामा गरजेचा असतो की ते कसे राहतात, ते काय घालतात, काय बोलतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकासाठीचं एक प्लॅनिंग केलं जातं.